एक चांगला सामना आपण पाहतोय. आई देवी वडूणगर विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर दोन्ही हाय क्वालिटीचे संघ इथे मात्र पाहतोय आपण. हरिभक्त परायण अनंता बुवा ठाकरे अण्णा चषक 2023 ही पहिली नाईट पाहतोय आपण. आणि दुसरी नाईट उद्या दुसरा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. टॉप 16 संघाला इथे मात्र संधी देण्यात आलेली आहे. उज्ज्वल राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड अप्रतिम लाजवाब. एका टप्प्याने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला ह्या खणखणी चौकार. टीमचा हा टेनिस क्रिकेटचा रेगी पॉइंटिंग ऑफ भिवंडी कामटला जातोय. क्लास फटका पहिला पण हा पॉलीवर घेऊन चेंडूला मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतोय. आणि या चौकाराने मात्र निश्चितता चांगली सुरुवात करतोय. आत्मविश्वास वाढवणारा फटका पाहतोय आपण. चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि एकटपणे चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. सुरेख सुरुवात मोतीच्या माध्यमातून पाहतोय आपण. उज्ज्वल पाटील सज्ज होताना परत व्हीआयपी डाईज अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर खेळण्यासाठी बॅटर मोती. गती परिवर्तन अतिशय अप्रतिम चेंडू. प्रश्न विचारला गेला. सहमत आहे ही अपील उचलून ठेवली आणि परतीचा प्रवास करावा लागेल. काय कमबॅक केलंय. वापसी छान करतोय. विकेट प्राप्त करतोय उज्ज्वल पाटील. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. प्रशांत त्यांनी एक चांगलं झेल टिपल्या गेलं आणि पहिला धक्का भेटलाय जॉली स्पोर्ट कामतगड टीमला. धावसंख्या जर पाहिली आपण 4. पहिल्या चेंडूवर मात्र एक चांगला फटका. त्यानंतर मात्र अतिशय सुंदर वापसी करताना इथे मात्र बॉलर उज्ज्वल पाटील याला आपण पाहिलं. क्रमांक 3 वर नवीन बॅटर पाहतोय आपण अमोल पाटील. एक मोठं नाव जॉली स्पोर्ट कामतगड टीमच्या माध्यमातून सातत्याने कित्येक वर्षापासून या खेळाडूला पाहतोय आपल्या टीमसाठी खूप चांगलं योगदान सातत्याने देतो. यानंतर जो सामना होईल चला दोन्ही टीमचे कॅप्टन सोनादेवी टेमगर विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. आपण या चालू सामन्यातला पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजक संघ पाहतोय. तर दुसरीकडे सोनादेवी टेमगर अशी फाईट पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. यश पाटील श्याम अल्पेश सारखे दिग्गज किशन मात्रे सारखा एक ऑलराऊंडर त्या टीम मध्ये असेल. या स्वतः फटका हवेत आहे पाहतोय पण खाली क्षेत्र आहे की मात्र प्रयत्न खूप चांगला होता मेडाऊनच्या क्षेत्ररक्षकाचा. त्यापूर्वी मात्र या 2 धावा अतिशय वेगात सहज कंप्लीट करतोय अमोल पाटील. आपल्या व्यक्तिगत खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सकते ती 1-6. चांगलं षटक. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार. त्यानंतर मात्र विकेट प्राप्त करते मोती यांचं उज्ज्वल पाटील. केतन पाटील याला पाहू शकता आपण मिडविकेट बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मला वाटते की दिनेश चौगुले पाहतोय आपण. प्रशांत पाटील पाहतोय आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. उज्ज्वल पाटील राईट अमोर विकेट परत सज्ज होताना मारा करण्यासाठी. याच पाहता सुरेख फटका अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका. काय क्लास आहे. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला ह्या खणखणीत चौकार. काय क्लास शॉट पाहिला पण बॅकफूट पंच केला होता. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला पाठवलंय अमोल पाटील. ग्रेट बॅटर जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा. याच पात्र ऑनरे पाहतोय आपण. यावेळेस पाहता चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास प्रत्येक फटका पाहिला आपण. टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहतोय आपण. चांगली बॅटिंग इथे मात्र अमोल पाटील करताना आपल्या टीमसाठी. काय हॉटेल ओके
कमिटीशी सज्ज होताना बॉलर याच पात्र हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर असेल. कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षक अतिशय वेगात एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट पाहतोय आपण. अमोल पाटील पूर्ण करताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/15 धावसंख्या खूप चांगली पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये एक जरी विकेट गेला असेल पण का बॅटिंग क्लास करतोय अमोल पाटील. 1/15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्रांनो आपण हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2023 ही पहिली नाईट पाहतोय आपण. आलेल्या तमाम पाहुण्यांचं सर्व क्रिकेट रसिकांचं आणि या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून पाहू शकतो. यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेणाऱ्या हजारो क्रिकेट रसिकांचं आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय वसंत उंदरे ठाकरे क्रीडांगण पाहतोय आपण. राजनुलीच्या ऐतिहासिक मैदानावर पहिल्याच वेळेची डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2023 हा देखणं आणि सुसज्ज असं आयोजन पाहतोय आपण. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयकुमार टेमगर याच्या माध्यमातून पाहतोय आपण. जयकुमार टेमगर जर म्हटलं निश्चित नो डाऊट करसन दादा फुलणार सकाळपासून आपण पाहतोय की दादासोबत नेहमी सातत्याने असतात. व्ही डायव्हर आमचे सर्व गुरुवर्य हरिभक्त परायण कोणी गावाचे एक बुलंद आवाज निश्चित जेव्हा भजन असते ना तेव्हा मात्र निश्चित रमेश बाबा रंगनाथ महाराज आणि हे प्रेम आहे हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे यांच्यावर. आज उद्घाटन सोहळा खूप चांगल्या तऱ्हेने थाटात पार पडला. सर्वच हरिभक्त परायण आमचे ठाकूरपाडा गावाचे कीर्तनकार आणि सुभाष दादांनी मला सांगितलं होतं की कुस्तीच्या माध्यमातून ज्यांनी भिवंडी तालुका नव्हे तर ठाकूरपाडा गावाचं नाव खूप मोठं केलं होतं गंगाराम ठाकरे बाबा यांचे शुभ हस्ते आपण पाहिलं की दुपारच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. कारण की ट्रॉफीचं नावच आहे हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2023. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यश पाटील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मोठी कट बॅटची पाहतोय आपण गलीकडे. त्या दरम्यान मात्र एकच सिंगल सहज कंप्लीट करेल अमोल पाटील. चांगली बॅटिंग करताना पाहतोय. आतापर्यंत विचार केला आपण त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि आता मात्र व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर निश्चित 12 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 5 चेंडूचा सामना केला. टीमची धावसंख्या पुढे सकते ती 1/16. यश पाटील आपण यायचंय व्यासपीठावर. सोनादेवी टेमगर टीमचं सुद्धा आगमन झालेलं आहे. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न प्रश्न विचारला लागला पण सहमत नाहीये. निशाणा सरळ लागतोय आणि मैदानी पंच सांगतात की हा निर्णय आम्ही हायकोर्टात टाकणार. निश्चित तिसऱ्या पंचाकडे सोपवलोय हा निर्णय. निश्चित जर पंचाला योग्य वाटत असेल तरच धावचीच रिव्ह पंच घेऊ शकतात फक्त चेक करण्यासाठी. खेळाडूसाठी नाही आहे. फक्त बिमर आपण एक रिव्ह घेऊ शकता. आणि तिसरे पंच निर्णय देतात की परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. धावचीच होतो इथं मात्र बॅटर. खूप चांगलं टेलिकास्ट पाहतोय आपण प्रिन्स मोहितचं.
तील पण मात्र धावचीच्या स्वरूपात धक्का बसलाय अजून एक जॉली स्पोर्ट कामतगड टीमला. दुसरा बॅटर बाद होतोय. धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू आता मात्र पाहतोय की आपण 16 धावा धावपल करू आहेत. 5 चेंडूमध्ये 2 चौकार अतिशय एक क्लास बाउंड्री मारली होते अमोल पाटील यांनी. मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये खूप मोठे विकेट फेकले गेलं जॉली स्पोर्ट कामतगड टीमच्या माध्यमातून. नवीन बॅटर पाहतोय आपण प्रेम येतोय. यश पात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परत चांगला चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. आता मात्र संघर्ष करताना P2च्या या षटकामध्ये पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. त्यानंतर मात्र काय चांगली बॉलिंग करताना पाहतोय आपण यश पाटील. हरिभक्त पर्यायन अनंत बोआ ठाकरे अण्णा चषक 2023 आयोजन. यानंतर जो सामना होणार आहे सोनादेवी टेमगड टीमचा कॅप्टन आणि अष्टविनायक ठाकूरपाडा अशी फाईट इथं मात्र पाहायला मिळेल. सज्ज होताना पाहतोय आपण बॉलर्स. पहिल्या षटकामध्ये पाहतोय की आपण चांगली बॉलिंग नव्हती पण या षटकामध्ये यश पाटील एक सुरेख षटक हाताळताना पहिल्या 3 चेंडूवर फक्त एक धाव खर्च करतोय. चला आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं. दबाव साफ दिसतोय इथं मात्र. परत एकदा डेथ बॉलचा इशारा करताना पंच निखिलेश भजागे सर, स्कोरलेग पंच अजिम अमदुल्ले सर पाहतोय आपण. चांगल्या पंचाची भूमिका इथं मात्र पार पाडताना. आणि या मैदानात जर विचार केला आपण तर पहिल्याच वेळेस 10-8 ही स्पर्धा पाहतोय आपण. याच पाहतोय की आपण हा चेंडू हवेत आहे झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय सुरेख झेल, अप्रतिम झेल पाहतोय आपण आणि परतीचा प्रवास करावा लागेल. आणि पाहतोय की आज अष्टविनायक 40+ टीम चे कॅप्टन विश्वनाथ ठाकरे यांचा वाढदिवस आहे आज. आणि वाढदिवसाच्या दादांना लाख लाख शुभेच्छा. सुपर बॉल इथं मात्र जिथं यश पाटीलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आतापर्यंत विचार केला एक धाव खर्च करतोय आणि एका जबरदस्त बॉलिंग करताना पाहतो आपल्या टीमसाठी. जो निर्णय स्वीकारले तो मात्र योग्य ठरवताना पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर यश पाटील. जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष पाहतोय आपण आई देवी वडुनगर अशी फाईट. सज्ज होताना बॉलर्स. यावेळेस पात्राने जिथं परत हा चेंडू टाकावा लागेल. काय लाईन चुकीची होती. टप्पापल्यानंतर अजून चेंडू बाहेर वळतोय. एक अतिरिक्त धाव आता मात्र ॲड करताना गुणलेखक अल्पेश गायकवाड. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 17. 5 षटकाचा सामना पाहतोय आपण. दुसऱ्या फेजचे सर्व सामने 4 षटकाची राहील. यानंतर पहिल्या फेजचा शेवटचा सामना असेल सोनादेवी टेमगर विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. यावेळेस पाहतोय की आपण ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. ठीक मिड ऑफला चेंडू होतोय. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल. उद्याचा शेड्यूलचा विचार केला आपण बरोबर ठीक दुपारी 2 वाजता पहिला सामना चालू होईल. गावदेवी पूर्णा पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज असेल. दुसरा जो सामना होईल केवणी स्पोर्ट विपक्ष कुशान स्पोर्ट गोरसे बी. सोनूबाई नवगर विपक्ष बंद्यामूर्ती कालेर जनमान पोगाव आणि जय बजरंग कारिवली. याच पात्र अजून एक चुकीचा फटका आहे. चेंडू हवेत आहे. कीर्तन मात्र दुरून आला होता पण खेळमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही चेंडूला. आणि त्यापूर्वी मात्र संधी होती सहजरित्या या 2 धावा कंप्लीट करण्याची. षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर विचार केला आपण 5 धावा खर्च करतोय.
एक विकेट प्राप्त करतोय बॉलर जर पाहिला पण यश पाटील. चांगली बॉलिंग या षटकामध्ये. हे पाहू शकता आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर आमचे सर्व प्रमुख मान्यवर हरिभक्त परायण सर्वच पाहतोय आपण. हे बुमबुम सुभाष ठाकरे आयोजक कमिटीचे खास मेंबर. त्यानंतर मात्र पाहतोय आपण कल्पेश आणि आदेश यांचे पिताश्री आदरणीय शिवाजी ठाकरे साहेबांना आपण पाहू शकता. हे आमचे गुरुवर्य रमेश बाबा त्यांच्या समेत पाहतोय आपण रंगनाथ महाराज आणि ज्याच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय मित्रांनो आपण. असे आमचे हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अनंता बुवा ठाकरे आणि तसेच मॅनफॉर वडवणगर जर विचार केला आपण तर निश्चित नरेंद्र पाटील, बाळू पाटील यांना पाहू शकता आपण. खऱ्या अर्थाने त्याचं जो नाम आहे बाळू आणि मला गुरुनी सांगितलं की नरेंद्र पाटील. मी विचार केला नरेंद्र पाटील कोण आहे. बाबांनी सांगितलं की हेच आपला बाळा पाटील आहे. आमच्यासोबत हरिभक्त परायण रामशेठ जॉईन झालेले आहेत. तर पाहतोय की आपण हा चेंडू मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. पाहतोय आपण चांगली सुरुवात दिनेश चौगुले. खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे सातत्याने प्रत्येक मॅचमध्ये आपल्या टीमसाठी काहीतरी चांगली कामगिरी करून देतोय दिनेश चौगुले. पाहतोय आपण आणि अल्पेश दादा मला वाटते की कमिंग सून चॅम्पियन ट्रॉफीचं आपण आयोजनसुद्धा पाहणार होतं बंद्रामती कालेरच्या ऐतिहासिक मैदानावर आणि ती स्पर्धा मात्र डे नाईट असेल. कमिंग सून चॅम्पियन ट्रॉफी 7 मार्चपासून त्या स्पर्धेचे आयोजन पाहतोय आपण. याच पात्र फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनकडे क्षेत्ररक्षक तैनात होता फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट होईल. सुपर थ्रो पाहिला आपण. रोहित मात्रे पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षण करताना. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. त्यांचा मात्र काय सुंदर बॉलिंग पाहिली आपण. निश्चित सुपर हिट कामगिरी यश पाटील आणि आता मात्र दिनेश चौगुले सुद्धा चांगली बॉलिंग करताना पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली आपण निश्चित 21-21 लॉस ऑफ 3 विकेट. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. यानंतर अष्टविनायक ठाकूरपाड आणि सोनादेवी टेमगर मध्ये टॉस होईल. टॉस करण्यासाठी धुमाल सर टॉस बॉक्समध्ये असेल. पलटी फटका हवेत आहे. चेंडू पण खाली क्षेत्र आहे. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होईल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 22. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. त्यांचा मात्र 5 आणि आता मात्र चांगली बॉलिंग दिनेश चौगुलेच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च करतोय. बालेमामा चषक जो नुकताच पार पडला होता त्यामध्ये उत्कृष्ट बॉलर्सचा हा किताब पटकावला होता दिनेश चौगुले यांनी. चांगली बॉलिंग सध्या तरी पाहतोय आपण. आज एक मात्र विकेट हॅट्रिक सलग 4 चेंडूवर 4 विकेट. ऋषभ काटे याच पात्र हा कोलट टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर. अप्रतिम विविध प्रकारचे चेंडू हाताळताना पाहतोय आपण. इथे मात्र दिनेश या बॉलरला एका क्षणी वाटलं होतं की जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र पलटवार करताना पाहतोय आपण. आई देवी वडुनुगट टीमचे बॉलर दिनेश. अनुभवाची कमतरता नाही आहे आणि त्याचाच परिणाम पाहतोय की आपण अप्रतिम बॉलिंग करताना. 2 दिवसीय ही डे नाईट स्पर्धा पाहतोय आपण. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. यानंतर निश्चित पहिल्या फेरीतला शेवटचा सामना सोनादेवी टेमगर विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. अजिम अब्दुल्ले सर पाहतोय आपण आणि स्कोर लेग पंच निखिलेश बजाके. चांगली बॉलिंग या षटकामध्ये पाहतोय आपण.
दिनेश यांच्या माध्यमातून. चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण निहार मात्र खूप चांगला बॅटर आपण आता सध्या तरी बांधून ठेवलं आहे, पण या बॅटरला जास्त वेळ बांधून ठेवू शकणार नाही कारण की खूप चांगला हा बॅटर म्हणजे ओळख आहे. याच पात्र हा फटका पाहतोय आपण मिड विकेट आणि कव कॉर्नरमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. केतन अतिशय वेगात चेंडूवर होते आणि आउटफील्डचं एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणजे ओळख आहे. आणि इथं मात्र निश्चित जर चेंडू आला असता तर धक्का बसला असता. आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 30 षटक, अजून एक चांगलं षटक आता पाहतोय. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय, 2 निर्धाव चेंडू टाकतोय. म्हणजे जबरदस्त बॉलिंग. धावा चालले का तर मात्र कमी कमी होत चाललंय. यस पात्र ड्राईव्ह मोठी कड पाहतोय आपण बॅटची आणि अतिशय वेगात एकच सिंगल इथे मात्र अंतिम चेंडूवर पूर्ण करेल बॅटर. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आणि फक्त इथे मात्र पाहतोय की आपण धावसंख्या 24. काय जबरदस्त बॉलिंग पाहिली आपण या षटकामध्ये. फक्त 4. तर गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहतोय आपण. अजून एक परिवर्तन. मितेश येतोय. VIP डाय अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी. समोर बॅटर असतील पाहतोय आपण निहार मात्रे. स्ट्राईकला रितेश घरत पाहतोय आपण. 4 चेंडूचा सामना केला आणि 4 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. चला सराव बंद करायचा आहे. मितेश येतोय. 4थं षटक प्रगतीपथावर. चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला आणि सहमत नाही पाहतोय की आपण निश्चित अमदुले सर ये विकेट है ना. अजीम अमदुले सर विकेट है ना ये, तो बिल्कुल हमारी तरफ ऐसा इशारा करते जाओ. कारण की दिसलं नाही आम्हाला म्हणून आम्ही सुद्धा कन्फ्यूज झालो. ओके ठीक आहे. तर पहिल्या चेंडूवर मात्र पायचीच्या स्वरूपात विकेट मिळाले. पण त्या चांगला चेंडू होता. प्रश्न विचारलं आणि अपील उचलून धरली होती पंजाने. आकाशाकडे बोट केलं होतं आणि अजून एक धक्का बटलाय. आता मात्र ही स्थिती जर कायम राहिली तर 50 आकडा पार करेल की नाही. कारण की पाहते आपण फक्त आणि फक्त 24 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभी करेल, पण त्यानंतर मात्र कमबॅक केलं. अतिशय अप्रतिम. दुसरं षटक यश पाटील यांनी टाकलं, दबाव टाकलं. यश पाहता हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. मिडविकेट कडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. अल्पेश शेवटच्या जर विचार केला आपण तर 14 चेंडूमध्ये किती धावा आतापर्यंत आल्या. सुपर बॉलिंग पाहिली आपण. 15 षटकामध्ये तब्बल पहिल्या षटकामध्ये 15 धावा, त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त 10 धावा.
सुपर बॉलिंग. आईदेवी वडुनगर टीम नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय जो घेतला होता त्यावर मात्र सर्व बॉलरनी चांगली कामगिरी केलेली आतापर्यंत. हरिभक्त पर्यान अनंता बोवा ठाकरे अण्णा चषक 2023 यात चांगला चेंडू होता. परत एकदा काय क्लास बॉलिंग आता मात्र टर्न केले. फक्त चेंडूला पाहतोय आपण ऑनसाईडकडे आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. केतन पाटील बाउंड्री लाईनवर उभा होता पण कधी मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये आला, चेंडूला फील्ड केलं. आउटफील्डचं एक उच्च कोटीचं क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे. निहार मात्र आज पाहतोय की धीमी बॅटिंग करताना 6 चेंडूमध्ये फक्त 4 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. यावेळेस पाहता फटका चांगला आहे. यावेळेस पाहता धावा किती येईल. आला हा चौकार पाहतोय आपण. स्कोलेच्या वरतून निघून जाईल सीमा पार. मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. चला यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी सज्ज राहायचे आहे. सोनादेवी टेमगर आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आणि हा मात्र नो बॉल. फ्री हिटचा इशारा सुद्धा येईल आता मात्र चेंडूवर पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना 31. एक सम्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना जॉली स्पोर्ट कामतगड टीम पाहतोय आपण. पण अजून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की 5 षटकामध्ये 50 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं राहील जर सामना जिंकायचा असेल तर. चांगला चेंडू होता. ऑन ड्राइव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 32. चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल आणि त्यानंतर मात्र फक्त एक षटकाचा खेळ बाकी राहील आणि 50 पर्यंत मजल मारेल काय जॉली स्पोर्ट कामतगड टीम. स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे क्रीडांगण पाहतोय आपण. ऐतिहासिक मैदानावर ही स्पर्धा. यावेळेस पाहता चांगला चेंडू पण यावेळेस पाहता प्रश्न विचारायला पण सहमत नाहीये. अतिशय प्रतिम चेंडूनी मात्र अजून एक चांगल्या षटकाची समाप्ती. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 32 धावा धावफलकावर. प्रति षटकामागे अल्पेश दर पाहिला पण फक्त 8 धावाची सरासरी पार केलेली आहे आतापर्यंत जॉली स्पोर्ट कामतगड टीमने. चला पण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. आई देवी वडुनगर टीमचा कॅप्टन. उद्याचा तो शेड्यूल आहे त्यावर सुद्धा एक नजर असेल. पहिला सामना उद्या गावदेवी पूर्णा संघ 2-2 हात करेल आणि दुसरा सामना केवणी स्पोर्ट विपक्ष कुशांत गोरसे बी, सोनूबाई नवगर विपक्ष बंद्यामर्ती कालेर म्हणजे त्या नंदन पाटीलचा संघ असेल. त्यानंतर जनवान पोगाव म्हणजे एक बलाढ्य संघ आणि जयवजन कारिवली. खूप सुपर सामना पाहायला मिळेल. पप्प्या खारीक त्यानंतर जनवान पोगाव म्हणजे पोगाव जर म्हटलं तर तुषार शिल्के सारखे दिग्गज आणि गावदेवी पूर्ण हा संघ मात्र मला वाटते की तर अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलर दिनेश चौगुले पाहतोय आपण. सज्ज होताना हो यावेळेस पता चांगला चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह पाहतोय. ठीक आमच्या समोर चेंडू होतोय पण कौतुक करावं लागेल प्रत्येक बॉलरचं ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्या प्रकारे ते मात्र मारा करताना पाहतोय आपण. फक्त एकच सिंगल मिळेल. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 33. टॉस बॉक्समध्ये कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाळसह सज्ज असेल. येणारे 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आणि किती धावपर्यंत मधल मारेल जॉली स्पोर्ट कामतगर. याच मात्र प्रत्येक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निहार मात्र आज हवी तशी बॅटिंग करताना आपण पाहत नाहीये. एवढं सोपं नाही या बॅटरला थांबवणं पण आज अचूक टप्प्यावरची बॉलिंग पाहतोय आपण प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून आणि त्याचाच परिणाम पाहिले की आपण निहार मात्र धीमी आणि संत बॅटिंग करताना. उच्च कोटीचा बॅटर आहे पण आज योग्य लय प्राप्त झाली नाही. अजून एकही असा मोठा फटका आला त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल. धावसंख्या पाहते धावफलकावर पुढे सरकते ती 34.
या स्वतः परत एक चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केले अतिशय वेगात, एक सिंगल सहज कंप्लीट करेल. सुपर बॉलिंग पाहतो आपण दिनेश चौगुलीच्या माध्यमातून. तर सज्ज होताना परत पाहतोय आपण बॉलर्स ज्या प्रकारे बॉलिंग इथं मात्र करताना पाहतोय आपण, चांगली बॉलिंग करताना दिनेश राईट अमोर द विकेट. फुलटॉसरा फटका, परत टायमिंग परफेक्ट नाहीये, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारले झेल आणि परतीचा प्रवास करावा लागेल अजून एका बॅटरला. अतिशय सुंदर आयोजन आहे, त्याकरिता पाहतोय की आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह रजनी महेंद्र पाटील ताईंचं इथं मात्र शुभेच्छा देते आयोजनाबद्दल. आणि की टेलिव्हिजनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेताना तर किती चेंडूचा खेळ बाकी अजून अल्पेश दादा पाहतोय आपण, 2 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 35 आहे पाहतोय आपण. याच पात्र हा फटका चांगला आहे, कडक केडीके, कडक हा षटकार आलाय. राष्ट्रीयचा चेंडू होता आणि पूर्णपणे चेंडू बॅटच्या मधोमध घेतो आणि राकेशच्या बॅटमधून हा एक महत्त्वपूर्ण षटकार सफल झाला होता. प्रत्येक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण ॲक्च्युली चेंडू कुठं बरंच झाले पाहावं लागेल. अतिशय वेगात एक सिंगल लेग बॅटच्या स्वरूपात. तर अशा तऱ्हेने पाहतोय की आपण 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर 42 आणि 43 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे जॉली स्पोर्ट कामतगड टीमनी. पाहतोय आपण आई देवी वडूनगर या टीमसमोर. तर आपण टॉस करण्यासाठी जाणार आहोत टॉस बॉक्समध्ये. वाटतं की आजच्या या सामन्यासाठी कुलमेन हरेशकडे जबाबदारी सोपवलेली परत पाहतोय आपण. तर मी व्यासपीठावर निश्चित कल्पेश ठाकरे आणि आदेश ठाकरे यांची पिताश्री शिवाजी ठाकरे साहेबांना आणि बाळू आपण यायचं आहे आणि रमेश बाबा आपण सुद्धा यायचं आहे. आमचे गुरुवर्य पाहतोय आम्ही निश्चित नरेंद्र पाटील, रमेश बाबा आणि त्याचबरोबर पाहतोय की आपण आदरणीय सन्माननीय शिवाजी ठाकरे साहेब हे टॉस बॉक्समध्ये येताना पाहतोय आपण. त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. एकीकडे अष्टविनायक ठाकूर पडतात, दुसरीकडे पाहतोय आपण सोनादेवी टेमगर अशी फाईट पाहायला मिळेल. हा कॉईन मी तर कोण मागणार? तर नाणेफेक मला वाटते की कॉईन पण उभा झाला. काटा आलाय आणि या पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. परत दोन्ही टीमला शुभेच्छा देताना आणि त्यापूर्वी आपण निश्चित A1 जोडी ठाकूरपाड यांच्या माध्यमातून जे कोल्ड्रिंक्स आहेत पाहतोय आपण. निश्चित
तेजस तरे आणि आदेश ठाकरे यांच्या माध्यमातून हे कोल्ड्रिंक्स पाहतोय आपण. दोन्ही टीमला 12 कोल्ड्रिंक्स आहेत आपण पाहू शकता. आणि मी विनंती करेन पाहुण्यांनी की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. माझ्यासोबत यश पाटील आणि कुलमॅन हरीश दादा माझ्यासोबत आहेत. निश्चित यावर्षीचा सीझनचा विचार केला आपण अष्टविनायक ठाकूरपाट टीमला एक अशी स्पर्धा जिंकणं गरजेचं आहे की त्याच्यापासून तुमचं मनोधैर्य वापस येणं. आयोजन स्वतःच आहे, त्याच्याबद्दल काही आपण भाष्य नाही करणार आहेत, कारण की पाहतो आपण नाणेफेक जिंकले सर्वप्रथम काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण. समोर खूप मोठी टीम आहे, त्या टीममध्ये जवळपास 4 ते 5 असे उच्च कोटीचे खेळाडू आहेत. तर क्षेत्ररक्षण करताना 5 षटकामध्ये किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. मी यावर्षी बऱ्याचशा टुर्नामेंट तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं, कारण की ठाकूरपाडा गावाचं मी एक व्यक्ती आणि मला सामने पाहायला आवडतात. पण कुठंतरी बॉलिंग अटॅक तुमच्या टीमचं कमजोर आहे, म्हणून आपण सातत्याने सक्सेस होत नाही आहे. या सामन्यात का असं युवा बॉलरला संधी देण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत यश पाटील. निश्चित नो डाऊट तालुका क्रिकेटमध्ये ओळख द्यायची आवश्यकता नाही आहे, पण ज्या प्रकारे ज्या टीमची अवस्था आहे तुमची टीमसुद्धा त्याच यावर्षी हंगाम पाहतोय आपण. का अपेक्षा घेऊन होता आपण या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये. चांगला करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. थोडक्यातच आपण इथं मात्र चर्चा करूया, थांबूया आणि या प्रत्यक्ष सामन्यात सुरुवात होईल. तर आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया अजय ग्रत यांच्या माध्यमातून पुढचं धावतं वर्णन. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील पवार. एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे चषक 2023 में. निश्चित अजय एक मिनिट थांबव तुम्ही. आपल्याला डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश दादा चौधरीचं आगमन झालेलं आहे आणि मी आयोजकाच्या माध्यमातून अल्पेश दादा आपल्याला विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. टूर्नामेंट का तीसरा मुकाबला इस समय हमारे सामने आई देवी वडुनवगर बनाम जॉली स्पोर्ट्स कामतगर. वडुनवगर टीम के कैप्टन ने टॉस जीता इस मैच का और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया था. बहुत अच्छा निर्णय उनका साबित हुआ है. गेंदबाजी बहुत बढ़िया रही है. 5 ओवर्स में जॉली स्पोर्ट्स कामतगर जैसी बलशाली टीम को केवल 42 रनों तक सीमित रखा गया है और अब 43 रन्स का टारगेट आई देवी वडुनवगर के सामने. खेल की शुरुआत करनी है. अंपायर से रिक्वेस्ट है, खिलाड़ियों से भी रिक्वेस्ट है कि समय बर्बाद ना करें और खेल की शुरुआत करें. सलामी बल्लेबाज केतन पाटिल और उनके साथ प्रशांत पाटिल. यह एक स्थापित जोड़ी है जहां तक आई देवी वडुनवगर टीम का सवाल है. सलामी बल्लेबाजों की स्थापित जोड़ी जिन्होंने कई टूर्नामेंट्स में अच्छी शुरुआत दिलाई है अपनी टीम को. हाल ही में जो गुंदवली में बाले मामा चषक समाप्त हुआ वहाँ पर भी बहुत बढ़िया प्रदर्शन रहा था इन दोनों बल्लेबाजों का. लेट नाइट भी अच्छी पारियां दोनों ने खेली थी. एक मैच में 50 रन का टारगेट जो था उसको भी चेस किया गया था. यानी कि मुश्किल परिस्थितियों में भी अच्छा खेल पेश करना जानते हैं ये दोनों प्रारंभिक बल्लेबाज. जहाँ तक जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम का सवाल है, 5 ओवर्स में 43 रन से उनको डिफेंड करने हैं. आसान होने वाला नहीं है, लेकिन असंभव भी तो नहीं है. क्रिकेट का खेल है, इसमें कुछ भी हो सकता है और पॉजिटिव सोच लेकर यदि गेंदबाजी करेंगे तो ज़रूर ये कारनामा किया जा सकता है. उसके लिए शुरुआत काफ़ी महत्वपूर्ण रहेगी. पहले 2 ओवर्स पावर प्ले के और पावर प्ले में कुछ विकेटें चटकाने का प्रयास करना होगा गेंदबाजों को. पहला ओवर लेकर अनुभवी गेंदबाज अभी पाटिल तैयार होते हुए. केतन के पास स्ट्राइक. फील्डिंग की जमावट. ऑफ साइड में 5 खिलाड़ी सर्कल के अंदर और ऑन साइड में 4 फील्डर्स है, जिसमें से 2 बाउंड्री लाइन पर मौजूद. एक डिप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ और एक खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में. पहली गेंद बहुत दूर से बल्ला फेंक दिया था गेंद पर. हालांकि ये दिशाहीन गेंद है. वाइड से शुरुआत करते हुए अभी पाटिल, लेकिन बल्लेबाज खेलने का प्रयास कर रहे थे. एक जोरदार प्रहार करने की कोशिश गेंद पर केतन पाटिल द्वारा. अतिरिक्त के सौजन्य से खाता खुला है आई देवी वडुनवगर का. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. इस बार ड्राइव कर दिया है, गेंद को हवा में खेला है. इनफील्ड के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक. 2 खिलाड़ी गेंद के पीछे लेकिन नहीं पहुंच पाए. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. गेंद में कोई खास खराबी तो नहीं थी, मैं समझता हूँ. गुड लेन पर पिच हुई गेंद. ऑफ स्टंप के बाहर ज़रूर थोड़ी सी विड्थ थी वहाँ पर, लेकिन ऑन द राइज बहुत ही खूबसूरत ड्राइव यहाँ पर देखने को मिला.
इनफील्ड को क्लियर करते हुए चौके से अपना खाता खोला है केतन ने। और आपकी बार कमजोर गेंद है, फुल टॉस, इस बार गेंद को निकाल दिया है बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 रन और। लगातार दूसरा चौका केतन पाटिल के बल्ले से। और अच्छी गेंद पर जब अच्छा शॉट बैट्समैन खेलते हैं तो फिर कहीं ना कहीं गेंदबाज पर दबाव आता है। रिव्यू की मांग की गई है बल्लेबाज द्वारा। डीआरएस का इस्तेमाल यहाँ पर तीसरे अंपायर की तरफ अब ये फैसला सौंप दिया गया है। ऑनफील्ड अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी है, लेकिन बल्लेबाजों ने ऑनफील्ड अंपायर के निर्णय को चुनौती दी है। नियम के अनुसार यहाँ पर एक रिव्यू दोनों भी टीमों को मिलने वाला है प्रति पारी, उसका यहाँ पर उपयोग करते हुए बल्लेबाज। लेकिन तीसरे अंपायर का निर्णय है फेयर डिलीवरी, यानी कि रिव्यू ज़ाया होता हुआ आई देवी वडुनगर टीम का बहुत जल्दी रिव्यू लिया गया। कंफर्टेबल हाइट पर यह गेंद थी, जूसी फुल टॉस थी और कमज़ोर गेंद का फ़ायदा तो उठाया गया है, लेकिन रिव्यू गंवाया है आई देवी वडुनगर ने। 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बगैर नुकसान के। आवश्यक रन रेट पारी की शुरुआत से 8.60 रन प्रति ओवर का है और उसको देखते हुए बहुत ही बढ़िया शुरुआत, जबकि 2 गेंदों का ही खेल समाप्त हुआ है। महंगे साबित होते हुए अभी पाटिल इस बार बल्लेबाज से दूर रखने का प्रयास, काफ़ी तेज़ गेंद थी लेकिन दिशाहीन गेंद। ये दूसरी वाइड गेंद इस ओवर में। अभी पाटिल के पास अनुभव तो है, लेकिन यहाँ पर अनुभव से ज़्यादा एप्लीकेशन उनका महत्वपूर्ण रहेगा और अभी तक जो एप्लीकेशन हमने देखा है उतना अच्छा नहीं। खराब गेंदबाजी का प्रदर्शन। अच्छी स्थिति में आई देवी वडुनगर टीम इस मुकाबले में। टूर्नामेंट का यह तीसरा मैच है। ये बेहतर लाइन है, बेहतर लेंथ भी है। आगे रखी हुई गेंद, रूम नहीं दिया गया था इस बार बल्लेबाज को, लेकिन बल्लेबाज भी जानते हैं कि 2 बाउंड्रीज तो पहले ही आ चुकी है, यहाँ पर ज़्यादा जोखिम उठाने की आवश्यकता नहीं है। हल्के हाथों से गेंद को पुश किया ऑन साइड में और एक सिंगल ले लिया है केतन पाटिल ने। देखिए ट्रिपल एस केबल नेटवर्क पर टेलीकास्ट कट गया है। जॉइंटर से विनंती है कि वहाँ पर ध्यान दे। इस बार मिस टाइम स्ट्रोक, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है। काफ़ी देर गेंद हवा में रही थी। ऑन साइड में मिड विकेट क्षेत्र में सर्कल के अंदर कोई भी फील्डर नहीं था, जिस वजह से 1 रन लेने का मौका वहाँ पर बना। हमारे बीच माननीय श्री गणेश तरे साहब ठाकुरपाड़ा के उद्योगपति, इनका आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। उनके साथ माननीय श्री प्रमोद ठाकरे साहब का भी शुभ आगमन होता हुआ आपका भी बहुत बहुत स्वागत है इस टूर्नामेंट में। इस बार जोरदार अपील हो रही है। जोरदार अपील ज़रूर थी, लेकिन अंपायर टच से मस नहीं हुए। बल्ले का किनारा लेकर गेंद पीछे चली गई थी और इसी बीच एक और सिंगल आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ इस सिंगल की मदद से। 13 रन बिना किसी नुकसान के। विकेट की तलाश में इस समय जॉली स्पोर्ट्स कामतगर। स्लॉग स्वीप की कोशिश, पहले ही मन बनाकर ये स्ट्रोक खेलने का प्रयास था। अच्छी लाइन पर रखी हुई गेंद, कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। स्कोर है 13 रन बिना किसी नुकसान के। आई देवी वडुनगर 43 रनों का पीछा करते हुए बचे हुए 4 ओवर्स में अब केवल 30 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए आई देवी वडुनगर टीम को। सोना देवी टेमगढ़ टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी से संपर्क करना है। अगला मुकाबला अष्टविनायक ठाकुरपाड़ा और सोना देवी टेमगढ़ के बीच में खेला जाएगा, जिसका टॉस हो चुका है। ठाकुरपाड़ा टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। कुल मिलाकर 16 टीमें पार्टिसिपेट कर रही है इस टूर्नामेंट में। आज 8 टीमें खेलेगी और उसमें से एक टीम फाइनल में पहुंचेगी। कल भी 8 टीमें हमें एक्शन में नज़र आएंगी। कल फाइनल मुकाबला भी खेला जाएगा। आज का अंतिम मैच टूर्नामेंट का पहला सेमीफाइनल मुकाबला रहेगा। समय के मामले में सहयोग करना है प्लीज़, ज़्यादा देर के लिए टीम मीटिंग नहीं लेनी है। जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम 24 गेंदों का खेल बाकी है और जीतने के लिए सिर्फ 30 रनों की आवश्यकता। कोई भी विकेट नहीं गिरा है, जो कि बहुत बड़ा प्लस पॉइंट माना जा सकता है। केतन पाटिल काफ़ी अच्छा खेल रहे हैं, 2 चौके लगा चुके हैं पहले ओवर में। 10 पर बैटिंग करते हुए प्रशांत खेल रहे हैं 1 पर। केतन ने 4 गेंदों का सामना किया है और प्रशांत ने 2 गेंदों का सामना किया है। स्ट्राइक इस समय केतन पाटिल के पास। वापसी करनी होगी जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम को। काफ़ी अनुभवी खिलाड़ी भी है जॉली स्पोर्ट्स के पास। अमोल पाटिल टीम में शामिल है। अभी पाटिल को हमने देखा पहले ओवर में गेंदबाजी करते हुए। राकेश जो कि एक बहुत ही ज़बरदस्त खिलाड़ी है स्टम्प्स के पीछे, एक से बढ़कर एक खिलाड़ी है। और जहाँ तक युवा खिलाड़ियों का सवाल है,
काफ़ी सारे युवा खिलाड़ी भी है इस टीम में, उनमें से एक अंकुर इस समय गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए। युवा होनहार प्रतिभाशाली खिलाड़ी है, ज़रूर अपने गेंदबाजी का जलवा यहाँ पर बिखेरने का प्रयास कर सकते हैं अंकुर इस ओवर में। पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर। अब 3 खिलाड़ी बाउंड्री पर, ऑफ साइड में एक खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ, लगभग एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ है। ऑन साइड में 2 खिलाड़ी है, एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। फाइन लेग सर्कल के अंदर, थर्ड मैन सर्कल के अंदर है। ऑफ साइड में कुल मिलाकर 4 खिलाड़ी सर्कल के अंदर। स्विच हिट किया है और बिल्कुल गैप में निकाल दिया है, जबरदस्त स्ट्रोक। गेंद जा रही है डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। लाजवाब शॉट केतन पाटिल के बल्ले से, और यही खासियत है उनके बल्लेबाजी की, अच्छी गेंदों पर भी अच्छे शॉट्स खेल लेते हैं। और स्वीप करना चाहते थे, इस बार अपील ज़रूर हुई है लेकिन अंपायर की सहमति नहीं। इससे पहले कि गेंद को शॉट फाइन लेग पर फील्ड किया जाता, 1 रन लेग बाइस का इशारा। कहीं ना कहीं लेग स्टंप की दिशा में गेंद झुक रही थी और शायद लेग स्टंप को मिस कर जाती अंपायर के मुताबिक, जिस वजह से अपील को ठुकराते हुए अंपायर निकलेश बजागे 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ आई देवी वडोनगर टीम का 18 रन बगैर नुकसान के। यहाँ से अब केवल 25 रनों की ज़रूरत है बची हुई 22 गेंदों में। स्थिति काफ़ी मजबूत नज़र आ रही है इस मुकाबले में आई देवी वडोनगर टीम की, लेकिन जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम भी कोई मामूली टीम नहीं है और निश्चित रूप से यहाँ से भी ये टीम पलटवार कर सकती है। वो क्षमता ज़रूर इस टीम के खिलाड़ियों के अंदर है, उस तरह का बॉलिंग आक्रमण भी है। हालांकि उतना आसान काम तो नहीं है यहाँ से वापसी करना। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन किया गया है प्रशांत पाटिल के लिए। बाउंड्री पर जो 3 खिलाड़ी अब तीनों भी ऑन साइड में तैनात किए गए हैं। थोड़ी छोटी गेंद इस बार क्रीज में पीछे जाकर गेंद को पुल कर दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। वहाँ पर हल्का सा फंबल हुआ है, उसका फ़ायदा उठाते हुए बल्लेबाज। बढ़िया तालमेल दोनों के बीच में, 2 रन पूरे और अब स्कोर 20 रनों पर पहुँचता हुआ। मजबूत नींव रखते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज, किसी तरह की ज़्यादा कोई हड़बड़ाहट नज़र नहीं आ रही है और काफ़ी आसानी के साथ अपने लक्ष्य की तरफ बढ़ते हुए आई देवी वडोनगर के प्रारंभिक बल्लेबाज। जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम की बल्लेबाजी कहीं ना कहीं उतनी अच्छी रही नहीं इस मैच में जिसकी उम्मीद की जा रही थी। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट, इस बार जगह दे बैठे, बहुत ही शानदार शॉट बैकफुट पर जाकर पंच किया है कवर पॉइंट के ऊपर से 4 रन। बहुत ही शानदार बल्लेबाजी। प्रशांत पाटिल के बल्ले से निकलने वाला यह पहला चौका। थोड़ी छोटी गेंद थी, जगह भी थी, बैकफुट पर जाने का काफ़ी समय था वहाँ पर बैट्समैन के पास, उसका फ़ायदा उठाते हुए एक लाजवाब शॉट, पावर प्ले का फ़ायदा उठाते हुए बल्लेबाज प्रशांत पाटिल। अंकुर एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार लेग स्टंप उड़ाने का प्रयास था, यॉर्कर की कोशिश, लेकिन दिशा से भटकते हुए लेग स्टंप के थोड़ी बाहर ये गेंद रही थी। वाइड घोषित कर दिया है अंपायर ने। थोड़ा सा लालच बल्लेबाज ज़रूर दिखाते हैं कई बार गेंदबाजों को, ऑफ स्टंप की तरफ मुंह कर जाते हैं, उस वजह से लेग स्टंप की दिशा में गेंदबाजी करने का प्रयास होता है। स्कोर अब 25 रन बिना किसी नुकसान के। अच्छी गेंद, अच्छा शॉट, यहाँ पर मौका बना है रनआउट का और जाना होगा पेविलियन में प्रशांत पाटिल को। सिंगल उपलब्ध नहीं था, खुद गेंदबाज ने गेंद को फील्ड किया था और वहाँ पर रन चुराने का प्रयास ज़रूर था लेकिन मौका नहीं था। बैट्समैन रनआउट।
पहला झटका लगा है प्रशांत पाटिल के रूप में आई देवी वडुनवगर को 25 के स्कोर पर। बहुत अच्छा खेल रहे थे। क्या ये रनआउट के जरिए जो विकेट मिला है वो तिनके का सहारा साबित हो सकता है जॉली स्पोर्ट्स कामतगर के लिए, ये देखने वाली बात है। ओ जी हाँ, बिल्कुल ये तिनके का सहारा नजर आ रहा है। अब की बार बोल्ड कर दिया बैट्समैन को, एक और विकेट का पतन। है, लेकिन पिछली 2 गेंदों पर 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं और वहां से एक थोड़ी बहुत रोचकता पैदा हो चुकी है खेल में। लेकिन आने वाले ओवर्स में भी बहुत नफीतुली और कसी हुई लाइन और लेन पर गेंदबाजी करने की ज़रूरत है यदि इस मैच को रोमांचक बनाना है तो जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम को। गेंदबाजी में परिवर्तन, रितेश आक्रमण पर आते हुए, रितेश चौधरी। समय का ख्याल रखना है प्लीज़, जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम के कैप्टन समय के मामले में कोऑपरेट करें। पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है और इस वजह से अब थोड़ा सा खुला हुआ क्षेत्र क्षण नज़र आ रहा है। मिड ऑफ सर्कल के अंदर है, एक कवर में एक खिलाड़ी, एक स्लिप में फील्डर तैनात किया गया है। गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और ओ माय गॉड, कैच ड्रॉप। ये सरल अवसर था, राकेश गेंद के नीचे थे कवर पॉइंट की दिशा में। अच्छा मौका था केतन को पेविलियन में भेजने का और अक्सर कहा जाता है कि कैचेस विन द मैचेस, लेकिन यहाँ पर आसान सा कैच ड्रॉप हुआ है। ज़्यादा तेज़ गति से भी गेंद ट्रैवल नहीं कर रही थी और क्रिकेट की भाषा में इसको सिटर कहा जा सकता है। बिल्कुल सरल अवसर जिसको बुना नहीं पाए राकेश। जीवनदान मिला है केतन पाटिल को। इस बार हल्के हाथों से खेलने का प्रयास, अपील ज़रूर हो रही है लेकिन बल्ला लगा है। और वैसे भी बल्लेबाज जो है वो काफ़ी ऑफ स्टंप के बाहर निकलकर खेलने का प्रयास कर रहे थे। हल्के हाथों से खेलकर वहाँ पर सिंगल लिया गया है। हालांकि ठीक तरह से खेल तो नहीं पाए थे यश पाटिल। यश पाटिल को पता है कि केतन को स्ट्राइक पर लाएंगे तो उनका काम बहुत आसान हो सकता है। समीकरण ज़्यादा मुश्किल नहीं है। अब यहाँ से 16 गेंदों में 16 रनों की ज़रूरत है, लेकिन क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है।
अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। और एक और अच्छी गेंद जरूर थी लेकिन नो बॉल। धीमी गति की गेंद, नो बॉल का इशारा, वहां पर ओवर स्टेपिंग करते हुए गेंदबाज। और ये सही मायनों में गरीबी में आटा गीला किया जा रहा है। पहले आपके टीम ने रन्स ज़्यादा नहीं बनाए हैं, आपके पास ज़्यादा रन्स नहीं है बचाने के लिए, और ऊपर से इस तरह की गेंदबाजी, अतिरिक्त रन आप बिल्कुल भी खर्च नहीं कर सकते हो। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब मात्र 14 रनों की आवश्यकता है। अगली गेंद फ्री हिट, यश के पास अच्छा मौका है, अपने हाथ खोल सकते हैं। उठाकर खेलने का प्रयास, लेकिन कहीं पे निकाय कहीं पे निशाना। स्लॉक करना चाहते थे ऑन साइड में, सीधी सीधी गेंद थी ऑफ स्टंप के बाहर। गेंद के लाइन में जाए बगैर खेलने की कोशिश। और फ्री हिट गेंद पर ये ज़्यादातर देखने को मिलता है। गेंद के मेरिट पर खेलने का ज़्यादा प्रयास बल्लेबाज करते नहीं है। बहुत कम बल्लेबाज है जो गेंद के मेरिट पर खेलते हैं फ्री हिट गेंद पर। इस बार लीडिंग एज गेंद हवा में है, लेकिन फील्डर से दूर गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ। फील्डर इससे पहले कि फील्ड करते 1 रन लेने का मौका। अच्छा पेस परिवर्तन दिखाया है इस ओवर में गेंदबाज रितेश चौधरी ने। ज़रूर अपने पेस परिवर्तन से बल्लेबाजों को थोड़ा सा छकाया है उन्होंने, लेकिन अभी तक सफलता उनको मिली नहीं है। कोशिश कर रहे हैं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। जॉली स्पोर्ट्स कामतगर और आई देवी वडुनगर के बीच में यह मुकाबला चलता हुआ। वडुनगर टीम 43 रनों का पीछा कर रही है। 43 रन्स का टारगेट उनके सामने। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। केतन पाटिल अपने हाथों को मट्टी वट्टी लगाकर तैयार होते हुए। समय ज़्यादा खर्च किया जा रहा है। प्लीज़ जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम के कैप्टन समय के मामले में सहयोग करें। इसके बाद सोना देवी टेमघर और अष्टविनायक ठाकुरपाड़ा के बीच में बड़ा मुकाबला। इस बार ऑन द राइज ड्राइव कर दिया है, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी अमोल पाटिल। ओ हो, एक और कैच ड्रॉप। इस बार अमोल पाटिल गेंद को कैच नहीं कर पाए। रनआउट का भी मौका यहां पर उत्पन्न हो रहा था, लेकिन गलत एंड पर थ्रो, ओवर थ्रो हुआ और आखिरकार 2 रन लेने में कामयाब हुए बैट्समैन केतन पाटिल। किस्मत का सहारा मिलता हुआ। लो स्कोरिंग मैचेस यदि आपको जीतने हैं स्कोर को डिफेंड करते हुए, तो गेंदबाजी के साथ साथ आपकी फील्डिंग भी उतनी ही शानदार होनी चाहिए। लेकिन फील्डर्स गलतियां करते हुए 2 कैच ड्रॉप हुए हैं इस ओवर में। अमोल पाटिल दूर से आए थे गेंद के नीचे, और अमोल पाटिल के स्टैंडर्ड के अनुसार हम देखें तो ये आसान कैच था, लेकिन कैच नहीं कर पाए। इस बार फुल टॉस स्विच हिट किया है, कमाल की टाइमिंग, गेंद को भेज दिया है आउट ऑफ द पार्क। 6 रन। अंतिम गेंद थी जिस पर छक्का जड़ने में कामयाब हुए हैं बल्लेबाज केतन पाटिल। कमाल का स्विच हिट खेला उन्होंने, स्वीट टाइमिंग देखने को मिली, और 3 ओवर के समाप्ति पर स्कोर हुआ है 38 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब केवल औपचारिकताएं शेष है इस मैच में। बचे हुए 2 ओवर्स में सिर्फ 5 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए आई देवी वडुनगर टीम को। इससे पहले जो 2 मुकाबले हुए हैं वो इस तरह से रहे हैं। हंसिका पिंपलगर और वराल देवी ताड़ाली के बीच में उद्घाटनीय मैच खेला गया था। पिंपलगर टीम ने मुकाबला जीता। दूसरे मैच में जय हरी रांदोली टीम को परास्त करते हुए साइश खारबाव टीम विजेता रही। और इस समय ये तीसरा मुकाबला जो कि अब समाप्ति की तरफ बढ़ता हुआ, और जीत की दहलीज पर इस मुकाबले में आई देवी वडुनगर। और वैसे भी अंडर फ्लडलाइट्स आई देवी वडुनगर टीम बहुत अच्छा क्रिकेट खेलना जानती है। जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम के खिलाड़ी भी ऐसे हैं जो अंडर फ्लडलाइट्स खेलते हैं, लेकिन आज उतना अच्छा प्रदर्शन देखने को नहीं मिला है। उम्मीद यही थी कि एक बहुत ही रोमांचक मुकाबला देखने को मिलेगा, लेकिन मैच कहीं ना कहीं एक तरफा होता हुआ। 5 ओवर्स में कहीं ना कहीं मुझे लगता है कि 55-60 रन बनाने बहुत ही ज़रूरी जब आप पहले बैटिंग करते हो, और अंडर 50 स्कोर यहाँ पर डिफेंड करना उतना आसान नहीं है। नेवर की शुरुआत चिप कर दिया इस बार गेंद को सामने की तरफ, मिड ऑफ पर कोई फील्डर नहीं है।
दूर से फील्डर गेंद पर आते हुए तब तक एक रन काफ़ी आसानी के साथ पूरा कर दिया है दोनों बल्लेबाजों ने। 2 रन्स भी मिल सकते थे लेकिन केतन ने मना कर दिया अपने पार्टनर को। यश चाहते थे कि दूसरा रन भी लिया जाए लेकिन केतन चाहते हैं कि स्ट्राइक उनके पास रहे और शायद ग्लोरी शॉट खेलने का प्रयास हो सकता है। एक बड़ा स्ट्रोक खेलकर चौका या फिर छक्का लगाकर मैच को फिनिश करने का प्रयास कर सकते हैं यहाँ से केतन पाटिल। गेंदबाजी के लिए यश पाटिल को लाया गया है और बहुत कम बार हम देखते हैं यश पाटिल को गेंदबाजी करते हुए। आज मोहिल टीम में नहीं है जिन्होंने काफ़ी अच्छी गेंदबाजी की है इस सीज़न में कामतगढ़ टीम के लिए, तो उनकी कमी ज़रूर खल रही है। इस बार ड्राइव करने का प्रयास था, बीट होते हुए बैट्समैन, अच्छी गेंद। अब 10 गेंदों में मात्र 4 रनों की ज़रूरत। शुरुआती ओवर्स में रनों पर रोक लगाने की ज़रूरत थी, वो काम गेंदबाज नहीं कर पाए और पहले ओवर में 13 रन खर्च किए थे अभी पाटिल ने। उसके बाद अंकुर आए थे और अंकुर के ओवर में भी 12 रन बने थे, यानी कि पावर प्ले का खेल यहाँ पर काफ़ी महत्वपूर्ण था। पावर प्ले में पूरी तरह से बल्लेबाजों का राज रहा। अंतिम 2 गेंदों पर 2 विकेट्स जरूर गंवाए लेकिन तब तक बल्लेबाज अपना काम कर चुके थे और अब तो केवल 3 रन दूर है जीत से आई देवी वडुनवगर। एक क्लोज इन फील्डर ऑन साइड में शॉर्ट मिड विकेट की तरफ छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए यश की भी यहाँ पर तारीफ करनी होगी। कोई आक्रामक शॉट खेलने का प्रयास नहीं किया है उन्होंने जब से क्रीज पर आए हैं, केवल स्ट्राइक को रोटेट करने का प्रयास कर रहे हैं। उनको पता है कि गेंदें ज़्यादा है, रन्स कम बनाने हैं और ऐसे में सिंगल्स भी लेते रहेंगे तो आसानी के साथ उनकी टीम जीत सकती है। उसी सोच के साथ वो आगे बढ़े हैं और ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक केतन को देने का प्रयास उन्होंने किया है। स्कोर इस समय 41 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार बॉलर के सिर के ऊपर से उठाकर खेल दिया है डाउन द ग्राउंड, 1 बाउंड चौका और इसके साथ ही यह मुकाबला समाप्त होता हुआ मैच को जीत लिया है 8 विकेटों से आई देवी वडुनवगर टीम ने। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस टीम आई देवी वडुनवगर। मॅन ऑफ द मॅचचे आमचे स्पॉन्सर्स आहेत सन्माननीय अल्ताफ बाली साहेब, ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट आलेलं आहे। त्याचप्रमाणे जितू फुलोरे साहेब यांच्या माध्यमातून देखील गिफ्ट आलेलं आहे। तसेच करेश क्रिएशनचे करेश मात्रे यांच्या माध्यमातून देखील गिफ्ट आहे आणि जितू मानेरकर साहेबांच्या माध्यमातून आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे। या सर्व दात्यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत। RS ब्रँड तुम्ही पाहू शकाल सध्या ह्या बॅट्स तुमच्या स्क्रीनवर आहेत। अष्टविनायक ठाकूरपाडा टीम आता ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नवीन सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। प्रेक्षकांना विनंती असेल आपण ग्राउंड खाली करायचं आहे प्लीज। मैदानामध्ये प्रेक्षकांनी थांबू नये किंवा एक्स्ट्रा खेळाडूंनी देखील आता मैदानामध्ये थांबू नये। सामनावीर खेळाडू केतन आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे। सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण गिफ्ट देणार आहोत। BC4चे माजी अध्यक्ष अल्ताफ बाली साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं हे गिफ्ट सन्माननीय गुरुनाथ ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत। त्यानंतर जितू फुलोरे साहेबांकडून आलेलं गिफ्ट आपण देऊयात। संतोष फुलोरे, स्वर्गीय संतोष फुलोरे यांच्या स्मरणार्थ शिवाजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट आपण देतोय। त्यानंतर
सन्माननीय प्रमोद ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय पुढील गिफ्ट आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. गणेश क्रिएशन, गणेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हे गिफ्ट आहे. त्यानंतर जितू मानेरकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. संदेश ठाकरे आणि गणेश तरे या दोन मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. केतन पाटीलला आपण थांबायचं आहे. येस, केतन पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. जबरदस्त फलंदाजी केतनने केली आहे या मॅचमध्ये. नाबाद 29 धावांची मॅच विनिंग इनिंग्स तुम्ही खेळलेली आहे. कशी वाटली ही स्पर्धा? पहिला सामना तुम्ही जिंकलेला आहे, जिंकल्यानंतर कसं फिलिंग आलं आहे? खूप बॅकफूटला चाललो होतो, बॅटला बॉल पण नव्हता लागत. आज दिनेशदाने स्वतःहून सांगितलं का तू खेळ, मी पाठीमागे आहे, तेव्हा जरा बॅटवर बॉल आला. येस, दिनेश चौगुले एक सिनियर खेळाडू आहेत आणि नेहमीच तुम्हाला चांगला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. एकूणच टीममध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे आणि जी गोलंदाजी तुमच्या टीमची झाली त्याबद्दल काय सांगाल? दिनेशदा लीड खूप चांगले करतात, त्यांना खूप खेळाचा यो आहे, म्हणून आम्हाला खेळताना जरा मस्त वाटतं. आणि एकूणच या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल तुम्ही? आयोजन तर खूप चांगलं आहे, नाईटला खेळायला मजा येतं. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. तर हे होते मॅन ऑफ द मॅच खेळाडू केतन पाटील, मॅन फ्रॉम वडूनगर. जाऊयात आपण आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. नवीन मॅचला इथे सुरुवात होते आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात सुभाष धुमाळ यांचा दमदार आवाज. थँक्यू. ठाकूरपाडीचे मधुकरजी ठाकरे साहेबांचे इथे आगमन झालेले आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या VIP डायस धरूया.